सामाजिक जाणीवेतून यंदाच्या वर्षी मंडळाने सादर केलेला देखावा लोकमान्यांचा उत्सव आणि उत्सवाचा बाजार शुभ मंगल चढी गण नाचला शुभ मंगल चढी गण नाचला नाचला कसा तरी पाहू चला गण नाचला कसा तरी पाहू चला शुभ मंगल चढी गण नाचला शुभ मंगल चढी गण नाचला शुभ मंगल चढी गण राम राम मित्र राम राम. कसं काय चाललंय? बरं आहे का? अरे म्या तुला विचारतोय बरं आहे का? अरे अशा बोलण्याने कुणाला काही कळल का? आणि कळलं तरी वळल का? तू तरी बोल नाही तर मला तरी बोलू दे. अरे बोल बोल मित्रा बोल. कसं काय चाललंय? बरं आहे का? बरं आहे बरं आहे बरं आहे. तुझं कसं काय चाललंय? माझं लय मजेत चाललंय बघ. हा कशी आहे आपली बायको? आपली दोघांची? अरे तुझं लगीन झालं नव्ह का म्हणून तुला आदराने बोललो. अल्या का काय लगीन होत आता मग सासऱ्याने काय कमी खर्च केला काय? तर माझ्या लग्नात माझ्या सासऱ्याने बसायला आणलेला घोडा काय घोडा होता जागचा आला नव्हता. दुसऱ्याच्या लग्नातला बोंबलतो तुमच्या नाही. माझ्या लग्नातला मांडव मांडव भारी होता. तो बी असा साधा सुद्धा मांडव नव्हता. चांगला 2 एकरात बांधला होता. समोर बघाव मांडव, इकडं बघाव मांडव, तिकडं बघाव मांडव, माग बघाव काहीच नाही. हे मांडव सोडून दुसरं काहीच नाही हो. जिकडं तिकडं बघाव मांडवच मांडव. त्या मांडवात लाइटिंग भारी होती भाऊ. इथून तिथून अख्ख्या मांडवात एकच बल्ब नव्हता का रांगत सगळ्या. हा लग्नात जेवण काय होतं? जेवण भारी होतं भाऊ. लाडू केलत लाडू अंगास मोतीचूरचं लाडू तर अख्ख्या गावनी खाल्लं आपापल्या पदरचं. का माझ्या सासऱ्याला काय भीक लागली काय? काय लगीन केलं बरं तू लगीन केलं ना गाड्या मग मला पार्टी दे. पार्टी पाहिजे? मला पार्टी पाहिजे. मला काहीतरी खायला नाही. काय खातो रे तू? काय देतो रे तू? मार खातो का शिव्या खातो? आता मार खायला आलो मी इथं. बरं तू शाकाहारी का मांसाहारी हा. कोंबड्याचं खातो का बोकडाचं खातो? बोकडाचं दे ना भाऊ. बोकडाचं बसून खातो का उभं राहून खातो? आता तुझं जेवणच नको मला. आग लागली तुझ्या जेवणाला. माझं जाऊ दे तुझं सांग. 12 दिवस झाला गावात दिसला नाही तू. कुठे गेला वाटस? आता गणपती बसणार आहे म्हणून कार्यक्रम ठरवाय गेलो तू. अरे वा 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 मग ठरला का? अरे कार्यक्रम ठरवाय म्हणून गेलो. याला विचारलं नाही म्हणाला, त्याला विचारलं नाही म्हणाला, इकडं गेलो नाही म्हणाला, तिकडं गेलो नाही म्हणाला, हाय म्हणाला. हाय म्हणाला. हे तो काही याडा झाला काय? अरे मी पण तेच बोललो. काय? अरे आमचं गाव काय साधं सुधं वाटलं का काय? लय 12चं आहे. अरे 12चं आहे म्हणजे आपल्या गावात याला किती गाव ओलांडून यावे लागतात? 11. मग आपलं गाव किती? 12. अरे म्हणून म्हणलं आपलं गाव 12चं. हा तेव्हा तर त्याला म्हटलं कार्यक्रम साधा सुद्धा नाही द्यायचा. कार्यक्रम चांगला ते. त्याच्यावरती म्हटला भजन ठेवा, कीर्तन ठेवा, प्रवचन ठेवा. ऐकणार का तुझा बाप? बापार बिपार जायचं काम नाही बरं का. तो लय वाईट माणूस आहे. का? पाटलाचं नाव घे. तो लय चांगला माणूस आहे. कशावरून? अरे तो गावातल्या कुठल्याही बाईला विचार पाटील कसा आहे, बाईला अजून सांगल पाटील लय चांगला माणूस आहे. अरे होय. हा आता मला कळलं. तुला रातच्याला उसाला पाणी द्यायला का पाठवत होते? पुढे बांबल. मग तो म्हणाला नटी चालेल का? सिनेमामाची नाही र सिनेमाची. हा बरोबर बोलला बघ. सिनेमामाची. अरे सिनेमाची. हा एकदम बरोबर. सिनेमामाची. तुला नाही जमायचं. सोपं कर. चित्रपटाची म्हण. चित्रपटाची. हा हे सोपं चित्रपटाची. चित्र नाही रे चित्रपटाची. हा हे सोपं. चित्रपटाची. अरे तू ही चित्र आहेस राहू दे. तुला नाही जमायचं. पुढं बांबल. मग काय मित्रा कसा बसा कार्यक्रम ठरवला आणि गावात आलो. बरं झालं मित्र तू आज गावात आलं बघ. आज गावात आपली मीटिंग आहे. तू पण चल माझ्या बरोबर. मी तुझ्या बरोबर येणार नाही कारण मी मॅगी दादाचा माणूस आहे. अरे तू मॅगी दादाचा माणूस आहे? वय तर मग तुझं माझं नाही जमायचं. कारण मी गोल्डन दादाचा माणूस आहे. वय अरे मग तू तुझ्या वाट्याला मी माझ्या वाट्याला. चला तर मग चला.
तर आज आपल्या गावचे गोल्डन दादा म्हणून प्रसिद्ध असलेले तरुण तडफदार युवा नेते येत आहेत आपल्या समोर. तेव्हा सगळ्यांनी शांत बसा, गडबड करू नका. ए पोट्टा हो, घरी जाय, चटी घालून ये. आणा, शांत बसा, गडबड करू नका. आणा आपले बायका पोरं पाकिटे जरा सांभाळून ठेवा. त्याचं काय, आमच्या गोल्डन दादाचा काय भरोसा नाहीये. ओ दादा, अहो तुमची चेन उघडी आहे. नाही नाही नाही, ती नाही, गाड्यातली चेन उघडी आहे. काय गैरसमज करून घेतात एक एक लोक पण नाही का. तेव्हा आलेत 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 आमचे गोल्डन दादा आलेले आहेत. या ठिकाणी सगळ्यांसमोर गोल्डन दादा आले आणि आले आल्या तोंडावर पडले. पडलो नाही काय, ती माझी अंगठी पडली होती, ती उचलत होतो. बरं बरं बरं. हा, आज आपण इथं कशासाठी जमलो हे तुम्हाला माहितीच असेल. हा, तर आज आपल्या गावात गणपती बसणार आहे, त्याच्याबद्दल मीटिंग बोलवलेली आहे. तुम्हाला माहिती असेलच आपल्या गावचे गोल्डन दादा सगळे उत्सव कसे जोशात साजरे करतात. तेव्हा सगळ्यांनी शांत बसा आणि मी गोल्डन दादाला विनंती करतो, गोल्डन दादा तुम्ही 2 शब्द बोलावे. तुम्हाला माहितीच असेल मला लोकसेवा करायची किती खास हौस आहे ते. तेव्हा मी तू कसला गोल्डन दादा, घंट्याचा गोल्डन दादा? घंट्याचा? दिवसभर त्या बैलावानी घंट्या बांधून फिरत असतो गळ्यात. अम्मा, तू कसला मॅगी दादा? हा, मॅगी केव्हाच बंद झाली, तू पण बंद होईल. होय तिकडे. हे गप्पे चमचे, हा कसला गणेशोत्सव साजरा करणार? मागच्या शिवजयंतीचा हिशोब दिला नाही अजून. कसला हिशोब? तुझा बाप नाचला का डीजेवर? तुझा बाप नाचला असेल. नाही मॅगी दादा, तुमचाच बाप नाचला होता, मी बघितलं होतं. तू गप्पे, तुम्ही हिशोब द्या आधी, नाहीतर आमच्याकडे जा गणेशोत्सव आम्ही साजरा करणार. मागच्या वेळेस दहीहंडी देऊन पाहिली तुमच्याकडं. काय केलं? नटी आणतो म्हणाले, नटी. 5 लाख रुपये खाल्ले त्या नटीच्या नावाने. बिचारी तळमळत असेल. अरे त्या नटी बरोबर तुझ्या बाने फोटो काढले का मग? नाही मॅगी दादा, तुमच्याच बापाने काढले. सारखं आपलं पुढं 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 वाज घेत होता. अरे तू काय माझीच वाट लावतोय गपकी? मी तरी आणून दाखवतो नटी बघा. 10 त्याला 10 नट्या, ऐश्वर्यापासून दीपिका पर्यंत सगळ्या. बघा कसले गावकरी आमदा खुश करून दाखवतो की नाही. अरे तू कसला नटी आणतो? आम्ही तमाशा आणतो, तमाशा. आणि शेवटच्या दिवशी अख्ख्या गावाला दारू पाजतो का नाही बघ? अरे तू काय दारू पाजतो? दारू तर मी पाजतो. बघ गावाला रोज दारू पाजणार आहे. मग बघ गावातली पोरं कशी माझ्या मागेच मागे फिरतात की नाही. अरे काय मग बघ, अजिबात नाही. गणेशोत्सव आम्ही साजरा करणार यंदा. नाही आम्ही करणार. आम्ही तमाशा आणतो, पोरांना बाया नाचवतो, सगळं करतो. मी हिरोईन आणतो, सनी लिओनी. माहेरच्या साडीमध्ये हिरोईन नको ती. माहेरच्या साडीतली नाही. अरे मला नाही रे. दारू पाजतो. आम्ही दारू पाजतो. तुझ्या पायाला दारू होईल. स्वतःचं घर बांधणे दादे दादा करणार. साजरा करणार. अरे घरी जाऊन पाया नाचवणार, तमाशा आणणार, कसल्या नाट्य आणतो. थांबा. गणेश उत्सव म्हणजे वाटला काय तुम्हाला? हा उत्सव गणरायाचा आहे, भक्तीचा, श्रद्धेचा, एकात्मतेचा आहे. याची तरी जाणीव राहिली आहे का शिल्लक? या असल्या कर्णबधीर करणाऱ्या आवाजाच्या भिंती उभारून जनावरासारखं उधळणं म्हणजे गणेश उत्सव नाही. अहो पण आपल्या गणपतीला लाखो रुपयांचं सोनं घातलं, मोठमोठे मंत्री सेलिब्रिटी आले तर आपला गणपती 1 नंबर होईल ना. देवाला नंबर देणारे इतके काय मोठे तुम्ही? सोन्यानं सजवलेला देव श्रीमंत आणि इतर म्हणजे तुच्छ, हा फरक कोण्या मूर्खानं केला? अहो टिळक, शिवजयंती आपला इव्हेंट आहे, आपल्या पक्षाला त्याचा फायदा होणार ना. त्यांची शिवजयंती 5 लाखात झाली तर मग आपली 10 लाखात का नको? अरे रे रे रे, काय तुमची विचारसरणी! अखंड विश्वाने प्रेरणा घ्यावी असे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला लाभले. आजन्म शिवरायांची शौर्यगाथा ऊर्जा देत राहील.
म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर पहिली शिवजयंती सुरू केली आणि आम्ही ही शिवजयंती सार्वजनिक करून संघटनाचा आग्रह धरला. पण आज या महाराष्ट्रात 3-3 शिवजयंत्या साजऱ्या होतात. त्यात एकमेकांची चुरस आहेच. अरे कुठं गेलं संघटन? स्वराज्याचा अवघा जनसागर एकाच बापाची लेकरं हे विसरलात तुम्ही. शिवजयंती आणि शिवरायांचा वापर स्वार्थासाठी कराल तर याद राखा. पण महाराज, आपल्या हिंदवी स्वराज्याची किंमत या मराठी माणसाला कळालीच नाही. अहो टिळक, तुमच्यासारख्या अनेक महात्मा शूरवीरांच्या प्रयत्नांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण आता स्वातंत्र्य दिन तरी कसा साजरा होतो ठाऊक आहे का तुम्हाला? ठाऊक आहे. खरंच कीव वाटते मला माझ्या बांधवांची आणि संतापानं तळपायाच्या मस्तकात जाते. स्वातंत्र्य दिनाची आठवण करताना सुद्धा तुम्ही विखुरलेले का? कशासाठी? प्रत्येक गटाचा वेगळा विचार. अरे एका विचाराने एका तिरंग्याखाली काय एकत्र येतोय आपण? या विविधतेने नटलेल्या देशात किमान एक गाव, एक गणपती, एका तिरंग्याखाली सारा स्वातंत्र्य उत्सव कधी साजरा करणार आपण? एका शिवरायांच्या विचारानं, प्रेरणेनं एकतेचा सेतू कधी बांधणार तुम्ही? टिळक, तुम्हीच सांगा आता, गणेश उत्सव कसा साजरा करायचा आणि शिवजयंती साजरे करण्यामागचा उद्देश काय? पूर्वी आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यांच्याशी लढा देण्यासाठी, एकत्र येण्यासाठी हे सर्व सार्वजनिक उत्सव सुरू झाले. पण आज या उत्सवाचा बाजार झालाय. जिकडे तिकडे स्वतंत्र मंडळ, जितकी मंडळ तितके आपण विखुरले जातो. या उत्सवांच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण करतोय, जलप्रदूषण करतोय. हे सारं काही बंद केलं पाहिजे. हे सगळे उत्सव राजकीय फायद्यासाठी नाही तर राष्ट्राच्या एकात्मतेसाठी वापरा. गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर लाखोंचा खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करा. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करा. अनाथ भुकेल्या मुलांच्या पोटापाण्यासाठी खर्च करा. महिलांच्या संरक्षणासाठी पैसा वापरा आणि आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी गणेश उत्सव साजरा करा. हे गणेशा, तूच बुद्धी दे रे साऱ्यांना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळाने